एका फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टने सुरू झालेलं नातं आता एका भयानक वळणावर येऊन पोहोचलं होतं. फ्रेंड, जर तुम्ही या कथेचा भाग एक पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन आधी तो नक्की पहा. कारण पुढे जे घडणार आहे ते एका क्षणात दोन कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं होतं. त्या रात्री शहराबाहेरच्या त्या ओसाड रस्त्यांवर अमोल आणि संगीता शेवटच्या वेळेस भेटले. पण त्या दोघांनाही माहीत नव्हतं ही भेट त्यांच्या आयुष्याची शेवटची शांत रात्र ठरणार होती. एका क्षणाच्या रागाने दोन कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि पुढे जे घडलं ते पाहून पोलीसही हादरले. अमोल आता पूर्णपणे तणावाखाली होता. दिवसभर ऑफिसमध्ये बसला तरी त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. फोन वाजला की तो दचकायचा. व्हॉट्सअप नोटिफिकेशन आलं की त्याच्या छातीत धडधड सुरू व्हायची. कारण त्याला माहीत होतं संगीता काहीही करू शकते. त्या दिवशी घरी गेल्यावर त्याची बायको म्हणाली, आजकाल खूप शांत आहेस, काय झालं? कामाचा ताण आहे का? रात्री झोपेतही घाबरल्यासारखा उठतोस? अमोल काही बोलला नाही, कारण तो सत्य सांगू शकत नव्हता आणि खोटं बोलून स्वतःपासून पळू शकत नव्हता. दरम्यान संगीताची अवस्था आणखी वाईट होत चालली होती. ती सतत आता अमोलच्या विचारात हरवलेली असायची. मुलं काही बोलले तरी तिचं लक्ष नसायचं. घरातलं काम अर्धवट राहायचं. एक दिवस तिच्या लहान मुलाने विचारलं, आई, तू आता हसत का नाहीस? संगीता काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. मग अचानक त्याला मिठी मारून रडायला लागली. मुलाला काहीच समजत नव्हतं. त्या रात्री तिने अमोलला शेवटचा मेसेज केला, उद्या भेट, नाहीतर मी सगळं संपवेन. हे वाचून अमोलच्या अंगावर काटा आला. त्याने लगेच कॉल केला. काय मिनिंग आहे याचा? ती म्हणते, जे समजायचंय ते समज. प्लीज धमक्या देऊ नकोस. मग भेट मला. कुठे? संगीता काही सेकंद शांत राहिली. मग एका शहराबाहेरच्या जागेचं नाव सांगितलं. जुन्या रस्त्याजवळचं एक ओसाड ठिकाण. पूर्वी तिथे छोटासा ढाबा होता. आता बंद पडलेला होता. आजूबाजूला फारसं कोणी येत नव्हतं. फोन कट झाल्यावर अमोल बराच वेळ जागाच बसून राहिला. त्याच्या मनामध्ये विचार चालू झाले. भेटून सगळं शांत करावं आणि हे खूप मोठं चुकतंय. पण त्याच्याकडे दुसरा मार्गच उरला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तो अस्वस्थ होता. ऑफिसमध्ये तो वारंवार घड्याळ पाहत होता. संगीता मात्र वेगळ्याच भावनेत होती. ती आरशासमोर उभी राहून तयार होत होती. कितीतरी दिवसांनी तिने स्वतःसाठी साडी निवडली. हलका मेकअप केला, केस मोकळे सोडले. तिच्या मनात अजूनही एक आशा होती. आज तो मला समजून घेईल. कदाचित सगळं ठीक होईल. संध्याकाळी ती घरातून निघाली. मैत्रिणीकडे जाते इतकंच नवऱ्याला सांगितलं. तो मोबाईलमध्ये बघत म्हणाला, लवकर ये. संगीता काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात विचित्र भाव होते. जणू ती काहीतरी कायमचं मागे सोडून चालली होती. दुसरीकडे अमोल कार चालवत त्या ठिकाणी पोहोचत होता. रस्त्यावर अंधार पसरायला लागला होता. आकाश ढगांनी भरलं होतं. त्याच्या हातांना घाम आला होता. मनात सतत एकच विचार, ही शेवटची भेट असली पाहिजे. संगीता आधीच तिथे पोहोचली होती. रस्त्याच्या कडेला उभे राहून ती त्याची वाट पाहत होती. कार थांबताच ती हलकसं हसली. कितीतरी दिवसांनी ती त्याला प्रत्यक्ष पाहत होती. पण अमोलच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. फक्त ताण, भीती, अस्वस्थता होती. दोघं काही क्षण शांत उभे राहिले. वाऱ्याने झाडांची पानं हलत होती. दूर कुठेतरी कुत्रा भुंकत होता. संगीता हळू आवाजात म्हणाली, शेवटी आलास ना? अमोलने नजर चुकवली. लवकर बोल, कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब झालं. तुला अजूनही फक्त स्वतःची भीती वाटतेय? संगीता, प्लीज असं करू नकोस. ती कटाक्षाने त्याच्याकडे पाहू लागली. मी तुला प्रेम केलं अमोल, माहितीये. नाही, तुला माहितीच नाही. तिच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं. तू माझं पूर्ण आयुष्य बदललं.
अमोल शांत होता, कारण त्याच्याकडे तिच्यासाठी शब्दच उरले नव्हते. काही क्षणांनी ती अचानक म्हणाली, चल आपण दोघं कुठेतरी दूर जाऊ. अमोल दचकला. काय? हो, सगळं सोडून. तू वेडी झाली आहेस का? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. ती आता जोरात बोलत होती. अमोल घाबरून म्हणाला, आवाज कमी कर. का? सत्य ऐकायला भीती वाटतेय? हे शक्य नाही. का शक्य नाही? कारण मला माझं घर तोडायचं नाही. हे ऐकताच संगीता स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातला शेवटचा आशेचा किरणही विझला. ती हळू आवाजात म्हणाली, म्हणजे मी फक्त टाइमपास होते? अमोल काहीही बोलला नाही आणि त्याच शांततेने तिचं मन पूर्णपणे तुटलं. पुढच्या काही मिनिटात त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात भयानक वादळ सुरू होणार होतं. त्या ओसाड जागेवर वातावरण अचानक जड झालं होतं. वारा जोरात वाहत होता. आकाशात काळे ढग जमा झाले होते, पण त्या क्षणी अमोल आणि संगीताच्या मनात चाललेलं वादळ त्याहूनही भयानक होतं. म्हणजे मी फक्त टाइमपास होते? संगीता पुन्हा म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता. अमोलने खोल श्वास घेतला. मी तसं म्हणालो नाही, पण अर्थ तोच आहे. संगीता, समजून घे. नाही, आज तू ऐक. ती अचानक जोरात ओरडली. अमोल घाबरून आजूबाजूला पाहू लागला. आवाज कमी कर. का? लोकांना कळेल म्हणून? तिच्या डोळ्यात आता राग आणि वेदना दोन्ही होत्या. मी तुझ्यासाठी सगळं सोडायला तयार होते आणि तू मला लपवून ठेवत होतास. कारण हे चुकीचं होतं. अमोलही पहिल्यांदाच मोठ्याने ओरडला. दोघं काही क्षण एकमेकांकडे बघत राहिले. संगीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग सुरुवातच का केलीस? अमोल शांत झाला, कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडेही नव्हतं. सुरुवातीला त्याला खरंच वाटलं होतं थोड्या गप्पा आहेत, थोडा आधार आहे, पण आता ते सगळं नियंत्रणाबाहेर गेलं होतं. संगीता त्याच्या जवळ आली. एकदा डोळ्यात बघून सांग, तुझं माझ्यावर प्रेम नाही. अमोलने नजर चुकवली. संगीता बोल. ती त्याच्या शर्ट पकडून ओरडली. अमोलचा संयम तुटायला लागला. इनफ. त्याने तिचा हात झटकला. संगीता मागे सरकली, पण तिच्या चेहऱ्यावर आता वेदनेपेक्षा संताप जास्त होता. ती थंड आवाजात म्हणाली, ठीक आहे. अमोल काही बोलला नाही. उद्या सकाळी तुझ्या बायकोला सगळे स्क्रीनशॉट जातील. हे ऐकताच अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. संगीता प्लीज. आणि तुझ्या ऑफिसमध्ये हे कळेल. वेड्यासारखं करू नकोस. माझं आयुष्य संपलंय. अमोल, आता तुलाही शांत जाऊ देणार नाही. ती मोबाईल काढत म्हणाली, आत्ताच कॉल करू का तिला? अमोल घाबरून तिच्याकडे गेला. फोन दे इथे. हात लावू नकोस. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. मोबाईल खाली पडला. स्क्रीन फुटली. संगीता आणखी संतापली. तू मला वापरलंस. संगीता, शांत हो. नाही होणार शांत. ती जोरात ओरडत होती. अमोलच्या मनात भीती वाढत चालली होती. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, सगळं संपणार. घर, नोकरी, कुटुंब, मुलगी, सगळं काही. संगीता रडत रडत म्हणत होती, मी तुला सोडणार नाही. त्या क्षणी अमोलचं डोकं पूर्णपणे सुन्न झालं. राग, भीती, घबराट सगळं एका क्षणी फुटलं. त्याने तिचे दोन्ही हात पकडले. शांत हो. पण ती अजून झटापट करत होती. मला सोड. अचानक अमोलने तिच्या गळ्यावर हात ठेवला. सुरुवातीला फक्त तिला थांबवण्यासाठी, पण त्या क्षणी त्याचा ताबाच सुटला होता. संगीता धडपडत होती. त्याचे हात दूर करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यात भीती दिसायला लागली आणि तेच दृश्य पाहून अमोल आणखी घाबरला. त्याच्या हातांचा दाब वाढत गेला. काही क्षण फक्त धापा टाकण्याचा आवाज, वाऱ्याचा आवाज आणि मग पूर्ण शांतता पसरली. संगीताचं शरीर हळूहळू खाली कोसळलं. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. चेहरा निश्चल झाला होता. अमोल काही सेकंद स्तब्ध उभा राहिला. त्याला समजलंच नाही आत्ताच काय झालं.
संगीता उठ. तो घाबरून खाली बसला. तिच्या खांद्याला हलवू लागला. प्लीज उठ. पण काहीच हालचाल नव्हती. त्याच्या अंगावर काटा आला. हात थरथरू लागले. नाही नाही. तो मागे सरकला. त्याच्या श्वासाचा वेग वाढला. त्याने आजूबाजूला घाबरून पाहिलं. ओसाड रस्ता होता, अंधार, शांतता आणि जमिनीवर पडलेली संगीता, जिच्यासोबत तो रोज प्रेमाच्या गोष्टी करायचा. ती आता कायमची शांत झाली होती. त्या क्षणी अमोलला एक गोष्ट स्पष्ट समजली. एका चुकीच्या नात्याने सगळं संपलं होतं. अमोलचे हात थरथरत होते. त्याचा श्वास इतका जोरात चालू होता की त्याला स्वतःचा आवाज ऐकू येत होता. समोर संगीता निश्चल पडलेली होती. काही मिनिटांपूर्वी ओरडणारी, रडणारी, त्याच्यावर प्रेमाची भीक मागणारी स्त्री आता पूर्ण शांत होती. हे काय झालं? तो स्वतःशीच पुटपुटला. तो घाबरत तिच्या जवळ गेला. संगीता. त्याने पुन्हा तिच्या खांद्याला हलवलं. काहीच हालचाल नाही. त्याच्या डोळ्यात भीती उरली. तो मागे सरकला. त्याच्या मनात एकच विचार सुरू झाला. जर कुणाला कळलं तर? त्याचं आयुष्य संपणार होतं. अचानक दूर रस्त्यावरून एका गाडीचा प्रकाश दिसला. अमोल दचकला. त्याने घाईघाईने संगीताचा मोबाईल उचलला. फुटलेल्या स्क्रीनवर अजूनही प्रकाश दिसत होता. त्याने तो बंद करण्याचा प्रयत्न केला. हात इतके थरथरत होते की बटनही नीट दाबलं जात नव्हतं. गाडी दुरूनच निघून गेली. पण त्या काही सेकंदांनी अमोल पूर्णपणे हादरला. त्याने आजूबाजूला पाहिलं. ओसाड जागा, झुडपं, अंधार. त्याच्या डोक्यात एकच विचार आला. हे कुणाला दिसता कामा नये. तो घाबरत संगीताचं शरीर रस्त्याच्या कडेला उडू लागला. मातीवर तिची साडी अडकत होती. हात ओढले जात होते. अमोलचा श्वास तुटत होता. तो वारंवार मागे वळून बघत होता. जणू कुणीतरी अंधारातून त्याच्याकडे पाहत होतं. शेवटी त्याने तिला झुडपांच्या मागे लपवलं. काही सुकलेली पानं आणि फांद्या तिच्यावर टाकल्या. त्याच्या हातावर माती लागली होती आणि त्या मातीसोबत त्याच्या आयुष्यावर कायमचा काळा डाग लागला होता. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर संगीताचा चेहरा फिरत होता. मी तुझ्यावर प्रेम केलं अमोल. ते शब्द त्याच्या कानात घुमत होते. अमोलने डोकं पकडलं. मी हे काय केलं? त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. पण आता खूप उशीर झाला होता. त्याने घाईघाईने कारमध्ये बसून इंजिन सुरू केलं. कार चालवत असताना त्याचे हात सतत थरथरत होते. प्रत्येक गाडी दिसली की तो घाबरायचा. प्रत्येक पोलीस व्हॅन पाहून छातीत धडधड वाढायची. त्याला वाटत होतं सगळ्यांना माहिती आहे. सगळे त्याच्याकडेच बघतायत. घरी पोहोचल्यावर त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. चेहरा पांढरा फटक पडला होता. डोळे लाल झाले होते. बाथरूममध्ये जाऊन त्याने हात धुतले. पण त्याला असं वाटत होतं हातावरचं रक्त अजूनही तिथेच आहे. तो वारंवार साबण लावत राहिला. पुन्हा पुन्हा काय झालं? बाहेरून बायकोचा आवाज आला. अमोल दचकला. काही नाही. तो बाहेर आला. बायको त्याच्याकडे संशयाने पाहत होती. तुझी तब्येत ठीक आहे ना? हो. चेहरा असा का दिसतोय? ऑफिसचा ताण. तो नजर चुकवत म्हणाला. त्या रात्री जेवताना त्याच्या हातातून चमचा दोनदा खाली पडला. मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही ठीक आहात ना? अमोलने जबरदस्ती हसू आणलं. हो ग. पण त्याच्या मनात फक्त एकच दृश्य होतं. झुडपांमध्ये पडलेली संगीता. दुसरीकडे संगीताच्या घरी रात्रीचे 10 वाजले होते. ती अजून घरी आली नव्हती. तिचा नवरा सुरुवातीला शांत होता. मैत्रिणीकडे गेली असेल. पण 11 वाजले, 12 वाजले तरीही संगीताचा काहीच पत्ता नव्हता. फोन बंद येत होता. मुलं घाबरायला लागली. आई कुठे? त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. रात्री 12:30 वाजता त्याने तिच्या मैत्रिणींना फोन केले. सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, ती आमच्याकडे आलेलीच नाही. आता त्याच्या चेहऱ्यावरही भीती दिसू लागली. त्यावेळी अमोल आपल्या बेडवर पडलेला होता. पण झोप त्याच्या डोळ्यांपासून खूप दूर होती. प्रत्येक वेळी डोळे मिटले की त्याला संगीताचे घाबरलेले डोळे
दिसत होते. त्याने अचानक उठून पाणी प्यायलं. मोबाईल उघडला. व्हॉट्सअपवर त्यांची चॅट दिसत होती. हजारो मेसेजेस, प्रेमाच्या गोष्टी, प्रॉमिसेस आणि आता त्याच चॅटमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. पहाटे जवळपास 3 वाजता त्याचा फोन वाजला. अननोन नंबर होता. त्याच्या छातीत धडधड वाढली. त्याने थरथरत्या हाताने कॉल उचलला. हॅलो. समोरून आवाज आला. संगीता तुमच्यासोबत आहे का? अमोलच्या अंगातून रक्तच निघून गेल्यासारखं वाटलं, कारण तो आवाज संगीताच्या नवऱ्याचा होता. फोन कानाला लावलेला असतानाच अमोलच्या तर हाताला घाम फुटला. संगीता तुमच्यासोबत आहे का? त्या एका प्रश्नाने त्याचा श्वासच अडकला. काही सेकंद तो काहीच बोलू शकला नाही. हॅलो, ऐकू येतंय का? संगीताच्या नवऱ्याचा आवाज पुन्हा आला. अमोलने कसंबसं स्वतःला सावरलं. नाही, माझ्याकडे का असेल? तिचा फोन बंद येतोय. रात्रीपासून घरी आलेली नाही. अमोलच्या कपाळावर घाम जमा झाला. त्याला वाटत होतं आत्ता सगळं संपलं. तुम्ही कोण? अमोलने मुद्दामून विचारलं. मी तिचा नवरा बोलतोय. अमोलने डोळे बंद केले. मला माहीत नाही ती कुठे. त्याने घाईघाईने फोन कट केला. फोन कट होताच तो काही सेकंद स्तब्ध बसून राहिला. त्याच्या कानात सतत एकच वाक्य घुमत होतं, रात्रीपासून घरी आलेली नाही. त्याला आता पहिल्यांदाच त्या गुन्ह्याचं खरं वजन जाणवायला लागलं. एका माणसाने फक्त एका क्षणाच्या रागात एका घरातून आई कायमची हिरावून घेतलेली होती. सकाळ होता. संगीताच्या नवऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे चौकशी सुरू केली. शेवटचं कधी बोलणं झालं होतं, कुठे जात असल्याचं सांगितलं होतं, कोणावर संशय आहे का? संगीताचा नवरा गोंधळलेला होता. ती म्हणाली मैत्रिणीकडे जाते, पण कोणत्या मैत्रिणीकडे ते सांगितलं नाही. दरम्यान अमोल ऑफिसला गेला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. एक सहकारी म्हणालाही, काय रे, तब्येत ठीक नाही वाटते? हो, थोडी. तो कसंबसं हसला. पण त्याच्या डोक्यात सतत एकच भीती होती, पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले तर? दुपारी अचानक त्याच्या मोबाईलवर अननोन नंबरवरून कॉल आला. हॅलो. पोलीस स्टेशनमधून बोलतोय. अमोलच्या छातीत धडधड सुरू झाली. तुम्ही अमोल पाटील? हो. संगीता नावाच्या महिलेबद्दल काही माहिती हवी आहे. तुम्ही स्टेशनला येऊ शकता का? त्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलीस स्टेशनमध्ये वातावरण जड होतं. एका कोपऱ्यात संगीतातील फोटो ठेवलेला होता. तिचा नवरा तिथे बसला होता. डोळे लाल झालेले होते, चेहरा थकलेला. अमोलात येताच त्याचं हृदय पण जोरात धडधडायला लागलं, कारण त्याला वाटत होतं, हा माणूस जर सत्य जाणून गेला तर? एक पोलीस अधिकारी त्याला आत घेऊन गेला. तुमची आणि संगीताची ओळख होती. अमोल काही क्षण थांबला. फक्त फेसबुकवर. किती दिवसांपासून? तसं काही महिने. फोनवर बोलणं व्हायचं? हो, कधी कधी. पोलीस त्याच्याकडे बारकाईने पाहत होते. शेवटचं कधी बोलणं झालं? अमोलचा घसा कोरडा पडला. 2 दिवसांपूर्वी. तो खोटं बोलला. पोलिसांनी टेबलवर एक प्रिंटआउट टाकलं, कॉल रेकॉर्डचं. त्याच्या डोळ्यात भीती चमकली, कारण त्यात स्पष्ट दिसत होतं शेवटचा कॉल काल रात्रीचा झाला होता. खोटं का बोलतोय? पोलिसांचा आवाज कठोर झाला. अमोल गोंधळला. मी म्हणजे? काल रात्री 2 तास बोलणं झालंय. त्याच्या कपाळावर घाम वाहू लागला. तुम्ही दोघं भेटलात का काल? नाही, तो पटकन म्हणाला. नक्की? हो. पोलीस काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, तिचं लास्ट लोकेशन शहराबाहेरच्या त्या जुन्या रस्त्याजवळ दिसतंय. अमोलच्या अंगावर काटा आला, कारण तीच जागा होती. त्याला आता जाणवत होतं, पोलीस हळूहळू सत्याजवळ पोहोचत होते.
दरम्यान पोलिसांनी संगीताचा मोबाईल नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली. फेसबुक मेसेजेस, व्हॉट्सअप चॅट, कॉल हिस्ट्री सगळं तपासलं जात होतं आणि त्या प्रत्येक पुराव्याने एकाच माणसाकडे बोट जात होतं, अमोलकडे. त्या रात्री तो घरी गेला तरी पूर्णपणे तुटला होता. त्याची बायको म्हणाली, पोलीस स्टेशनला का बोलावलं होतं? तो दचकला, ऑफिसमधल्या एका केससाठी. खरं सांगतोयस ना? त्याने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत संशय होता आणि त्या क्षणी अमोलला जाणवलं त्याचं खोटं जास्त काळ गिफ्ट टिकू शकणार नाही. रात्री उशिरा तो गॅलरीत बसून होता. मोबाईलमध्ये त्यांनी आणि संगीताने काढलेले स्क्रीनशॉट दिसत होते. व्हॉइस नोट्स, रोमॅन्टिक मेसेजेस, हर्ट इमोजीज. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे इथपर्यंत यायला नको होतं, तो पुटपुटला. पण आता खूप उशीर झाला होता, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना त्या ओसाड जागेवर काहीतरी सापडणार होतं आणि त्यानंतर अमोलचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. सकाळी साधारण 7च्या सुमारास शहराबाहेरच्या त्या ओसाड रस्त्यावर एक मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन जात होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमधून कुत्रे सतत भुंकत होते. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काही वेळाने त्याला तिथून विचित्र वास येऊ लागला. तो सावधपणे झुडपांच्या जवळ गेला आणि पुढच्या क्षणी तो घाबरून मागे सरकला. झुडपांमध्ये एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. काही मिनिटात पोलीस तिथे पोहोचले. संपूर्ण परिसर बंद करण्यात आला. फोटो काढले गेले, पुरावे गोळा केले गेले. संगीताच्या नवऱ्याला तिथे बोलवण्यात आलं. तो गाडीतून उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अजूनही आशा होती. कदाचित ती नसेल. पण झुडपांमधला चेहरा पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. संगीता, तो तिथेच कोसळला. आजूबाजूचे लोक शांत उभे होते. 2 लहान मुलांनी त्या दिवशी कायमची आपली आई गमावली होती. पोलिसांनी तपास आणखी वेगाने सुरू केला. मृतदेहाजवळ फारसे पुरावे नव्हते, पण तिथून थोड्या अंतरावर फुटलेला मोबाईल सापडला. स्क्रीन पूर्ण तुटलेली होती, तरीही डेटा रिकव्हर होऊ शकत होता आणि त्याच मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकरणाचं सत्य लपलेलं होतं. दरम्यान अमोल ऑफिसमध्ये बसला होता, पण त्याचं मन पूर्णपणे कोलमडलेलं होतं. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर न्यू नोटिफिकेशन आलं. शहराबाहेर महिलेचा मृतदेह आढळला. त्याचे हात थरथरले. त्याने बातमी उघडली. लोकेशन पाहता त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तीच जागा, त्याला समजलं. आता सगळं संपलं. दुपारी पोलीस पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये आले. यावेळी त्याचा आवाज अधिक कठोर होता. अमोल पाटील. संपूर्ण ऑफिस त्याच्याकडे पाहू लागलं. तुम्हाला चौकशीसाठी यावं लागेल. त्याच्या पायात शक्तीच उरली नव्हती. पोलीस स्टेशनमध्ये त्याला एका खोलीत बसवलं गेलं. समोर टेबलवर काही फोटो ठेवले होते. संगीताचा फुटलेला मोबाईल, कॉल रेकॉर्ड्स, फेसबुक चॅटचे प्रिंटआउट्स. अधिकाऱ्यांनी शांत आवाजात विचारलं, आता खरं सांग. अमोल शांत बसला. त्याच्या कपाळावर घाम वाहत होता. तुम्ही काल रात्री त्या जागी गेला होतात? तो काही बोलला नाही. तुमच्या गाडीचं CCTV फुटेज मिळालंय. अमोलने डोळे मिटले. तुम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतात? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती तुम्हाला भेटायला आली होती? त्याचा श्वास जड झाला आणि त्यानंतर ती जिवंत दिसलेली नाही. खोलीत काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. शेवटी अमोल हळू आवाजात म्हणाला, मला तिला मारायचं नव्हतं. पोलीस अधिकारी पुढे झुकले. मग काय झालं? अमोलच्या हात थरथरत होते. त्याच्या डोळ्यासमोर ते पुन्हा तेच दृश्य आलं. संगीताचा राग, झटापट, ओरडणं आणि त्याचे हात तिच्या गळ्यावर. तो रडायला लागला. ती सगळं संपवणार होती. माझं घर, माझं आयुष्य, म्हणून मीच तिचा जीव घेतला. अमोलने डोकं खाली केलं. त्या क्षणी मला काहीच सुचलं नाही. त्याचा आवाज तुटत होता. बाहेर पोलीस स्टेशनमध्ये संगीताचा नवरा बसला होता. त्याच्या डोळ्यात फक्त रिकामेपणा होता. कारण ज्या स्त्रीसोबत त्याने आयुष्य घालवलं ती आता परत कधीच येणार नव्हती.
आणि हे सगळं एका चुकीच्या नात्यामुळे झालं होतं. काही वेळाने पोलिसांनी अमोलला अटक केली. त्याच्या हातात बेड्या घातल्या गेल्या. तो खाली मान घालून चालत होता. बाहेर पत्रकार उभे होते. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकत होते. कोणीतरी ओरडलं, का मारलं तिला? अमोल काहीच बोलला नाही, कारण त्याच्याकडे आता कोणतंच उत्तर उरलेलं नव्हतं. त्या रात्री तुरुंगाच्या कोठडीत बसून तो भिंतीकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर सतत एकच चेहरा येत होता, संगीताचा. ती पहिली फ्रेंड रिक्वेस्ट, पहिलं गुड मॉर्निंग, पहिला व्हिडिओ कॉल आणि शेवटचा श्वास. एका चुकीच्या नात्याने 2 कुटुंब उद्ध्वस्त केली. 2 मुलांनी आई गमावली. एका मुलीने तिच्या वडिलांना कायमचं गमावलं. आणि एका क्षणाच्या रागाने एका माणसाचं संपूर्ण आयुष्य अंधारात ढकललं. फ्रेंड्स, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल हेही कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.